आज मी बनवते मटर पनीर, तेही ना दही ना फ्रेश क्रीम ना काजू, घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंनी व कोणतेही वाटण न वाटता झटपट मटर पनीर। चला तर मग सुरुवात करू। आता इथे मी कढईत थोडे तेल घेतले आहे। यात मी 250 ग्रॅम पनीर लहान चौकोन कापून घेतले आहेत, ते मी तळून घेत आहे। पनीर तळून झालेले आहेत, आता मी हे बाजूला काढून घेते। आता मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी एका कढईत मी 2 चमचे तेल टाकले आहे। आता यात मी 1 चमचा बटर टाकला आहे। बटर थोडंसं मेल्ट करून घेते आणि नंतर त्यात थोडंसं जिरं टाकते। जिरे फुलले की यात मी थोडीशी आले लसणाची पेस्ट टाकत आहे। त्यानंतर मी यात 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत, त्या घालणार आहे। हे सर्व मी व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालते। इथे मी 2 लहान मध्यम आकाराचे बारीक कांदे घेतलेले आहेत। कांदा व्यवस्थित परतून झाला की मी यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालते। आता कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी यात थोडंसं मीठ घालत आहे। हे सर्व मी छान परतून घेते आणि यावर मी 2 मिनिट झाकण ठेवते। आता यात मी 2 छोटे चमचे हळद, 2 छोटे चमचे धणा पावडर आणि 3 चमचे मसाला घालत आहे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। सर्वात शेवटी मी यात 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। आता हे सर्व मसाले मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे। हे बघा, आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यात मी 250 ग्रॅम मटार घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता यात मी 1 पेला पाणी टाकत आहे। पाण्याला उकळी येण्यासाठी मी यावर पुन्हा एकदा 2 मिनिट झाकण ठेवत आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता मटार शिजण्यासाठी 5 मिनिटे मी याच्यावर झाकण ठेवणार आहे। आपला मटार शिजत आलेला आहे। आता यात मी 2 चमचे किसलेले पनीर घालत आहे। असे केल्यामुळे पाणी आणि ग्रेव्ही वेगवेगळे होत नाही, ही टिप लक्षात ठेवा आणि ग्रेव्हीला चांगला घट्टपणाही येतो। आता यात मी तळलेलं पनीर घालत आहे। आता याला मी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे। आता या भाजीला मी 2 मिनिटे वाफ देणार आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालते। हे बघा, आपली मटर पनीरची चमचमीत भाजी झटपट तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।